दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. व्यासपीठावर आमच्या समोर सर्व प्रमुख पाहुणे यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि सामना 5 षटकांचा आहे. आए हुए क्रिकेट के तमाम क्रिकेट प्रेमियों का हम दिल के गहराइयों से हार्दिक हार्दिक स्वागत कर रहे हैं. और फिलहाल इस मैच का आंखों देखा हाल बताने के लिए माइक्रोफोन के ऊपर जुड़ चुके हैं. सुबह का सत्र है, हवा में नमी है और पूरी तरह से लगभग देखा वातावरण भी ठंड है. लेकिन इस बार देखा जाए ये मैदान के अंदर जो ताज़ापन है, इस तौर के ऊपर थोड़ा बॉल बाहर जाना ये कठिन भी है. लेकिन देखना पड़ेगा जहाँ टॉस जीतने के बाद गेंदबाजी करने का फैसला जो किया हुआ है. खिड़कपाड़ा टीम ने बल्लेबाज के 12 प्रतिनिधि कमेंट बॉक्स में आइए. कुटारी टीम आपका 12 प्रतिनिधि है ना? ओके. 2 खिलाड़ी सर्कल के बाहर है और 9 खिलाड़ी दायरे के अंदर है. चलते मैदान के अंदर तो जुनून आंधियों में भी चिरागों को जला देता है, और जुनून आग पानी को लगा देता है. ये नई सुबह की सूरज है, इसे गौर से देख. क्रिकेट वालों को यह अंदाज नया देता है. कड़क साहिल मयूर मात्रे और आकाश मात्रे बंधु मैदान के अंदर. पाठी जी ने इशारा दिया कि मैच की शुरुआत कर रहे हैं. इस बीच पहली गेंद और इस बार देखा जाए गेंद गैप में चली आई है, लेकिन जहां लॉन्ग ऑफ के फील्डर ने बढ़िया प्रदर्शन किया. पहला रन मिला और पहले रन के साथ देखा जाए तो खाता ओपन हो चुका है 1. वीरा स्पोर्ट खिड़कपाड़ा टीम के और अच्छी बॉल, बहुत ही बढ़िया, गुड डिलीवरी, शानदार डिलीवरी देखी है. वेस्ट इंडीज के खेमे की याद आ गई है. करंटली आमरोज कोर्ट निवाज ऐसी गेंदें फेंकते थे, उस तरह से इस गेंद को देखने को मिल चुका है सचिन साहिल के माध्यम से. आकाश मात्रे के लिए और ये गेंद चली गई. इस बार देखा जाए 22 का इशारा मिलेगा, चौवा आ गए. इस बार देखा जाए फुकट के रन 4 और स्कोर 5. स्कोर ऑफ 5. नेक्स्ट बॉल और इस बार अपर कट करने की कोशिश की थी, लेकिन चली गई गेंद डीप टर्मैन सीमा रेखा के बाहर. नंबर 4 आया है, दिशा दी गेंद को और गेंद भाग गई. 4 रन के लिए स्कोर पहुंचा है 9 के घर में. 9 पे स्कोर. और इस ओवर की अभी तक 2 गेंदें शेष है. बॉल देखिए, बघा 20 मिनिटाचा अवधी आहे 4 षटकासाठी. नाहीतर आपण जास्त टाइमपास केला तर एक प्लेयर आपला आतमध्ये खेचला जाईल आणि पंचांनी त्याच्याकडे लक्ष लावा, नाहीतर अदरवाईज तुमच्या पॉकेटामध्ये पैसे. और शॉट है सामने है. इस बार देखा जाए लेकिन लॉन्ग ऑफ मौजूद है वहां. लॉन्ग ऑफ के फील्डर ने बढ़िया से रक्षण किया. एक सिंगल मिलेगा, स्कोर आगे जाएगा. 10 रन बगैर नुकसान पे यह काम चल रहा है. वीरा स्पोर्ट खिड़कपाड़ा टीम पहले गेंदबाजी कर रही है. जड़ में आई थी गेंद, क्रिकेट का ब्रह्मास्त्र ब्लॉक ऑल था, लेकिन दूसरे के लिए भाग रहे खराब से रक्षण. इसी बीच दूसरा रन पूरा हो चुका है और 2 रनों के साथ कुटारी टीम का स्कोर आगे बढ़ता है. 12 के घर में 3 पे खेल रहे मयूर मात्रे और 5 पे खेल रहे आकाश मात्रे.
22 के रूप में 4 रन और टोटल रन बन चुके इस बार देखा जाए 12 बिना कोई विकेट के नुकसान पे फर्स्ट ओवर के बाद। सुंदर जबरदस्ती ये चमकदार ट्रॉफी, खूबसूरत मैन ऑफ द सीरीज के लिए बाइक या कूलर भी है, एक साइकिल भी रखी हुई है। इतना भव्य दिव्य आयोजन है। ऊपर के 2 फैन भी है। आयोजक करता हो कि तेज बुद्धि है, क्योंकि बचपन में जो कुछ बादाम खाए हैं वो कामयाब आ चुके हैं। भविष्य उल्वेकर, माफ कीजिए राहुल आए हैं। होता है उसमें कुछ डरने की जरूरत है, सोने में सुगंध नहीं और पत्थर में फूल नहीं। गलती सबके हाथों से होती। सड़क कितनी भी साफ हो जाए धूल तो होती है, और इंसान कितना भी अच्छा हो जाए भूल होती है। उसमें क्या कोई दोहरापन करने की जरूरत नहीं है, आदमी है। राव हिटेड है और इस बार लॉब किया गेंद को हवा में, मिस टाइम शॉट, लेकिन नो मैंस लैंड में यानी कि मैदान के क्षेत्र में गेंद गिर चुकी। मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 रन और 2 के साथ टीम का यानी कि खुटारी टीम का स्कोर आगे जाता है 14 पे स्कोर। हमारे सानिया नितिन डीजे की साउंड सिस्टम, इस रायगढ़ के अंदर उन्होंने पूरा दबदबा निर्माण किया अपनी इस ऑपरेटिंग के तौर के ऊपर। और इस बार कैच की मांग है, विकेट कीपर गलती नहीं करेंगे। मिस टाइम शॉट हुआ और पहला झटका, बल्लेबाज आकाश महात्रे बैक टू द डगआउट 7 रन बना के, और टीम का टोटल स्कोर देखा जाए तो 14 रन लॉस ऑफ 1 डीजे। तो स्कोर है 14। आज हमारे बर्थडे बॉय, हमारे भावो जी, हमारे जीजू जयदास पाटिल भाऊ, इनका जन्म बर्थडे है, तो उन्हें हम ढेर सारी शुभकामना देते हैं। तुम जो 1000 साल के दिन हो, 50,000 राव गांव में चर्चा पूरी होगी। भाऊ जी का आज बर्थडे है। टाक पड़ा आली, हाँ बैलेंस में अभी वो लोग सोचेंगे क्या करने का क्या नहीं। एक ही बार आए थे जब हमारे मामा के घर, पुराना घर था उस टाइम, और वहाँ ही हमारे बहन को देख के काम फिट किया। अभी तक दूसरा ओवर चल रहा है, लेकिन दूसरे गेंद के ऊपर चलता कर दिया नए बल्लेबाज विशाल म्हात्रे मैदान के अंदर। और म्हात्रे साहब देखो और मारो, बॉल को देखो, बॉल को मारो। ऑन साइड के ऊपर खेलने की कोशिश जरूर की थी, लेकिन गेंद बल्ले की भी संपर्क हुआ नहीं। प्रवीण दुगाड़े कहते देखो जानो परख और मारो। और लोअर फुल टॉस गेंद ऑन साइड के ऊपर, एक बार यहां मिलेगा सिंगल जरूर। लॉन्ग ऑन मौजूद था, जिन्होंने गेंद को फील्ड किया लॉन्ग ऑन फील्डर ने, और एक सिंगल के साथ स्कोर आगे जाएगा 15। अभी तक 2 गेंदें शेष है। इस ओवर के 2 गेंदें शेष है। हाइटेड गेंदबाज है और बैक टू द बॉलर, लेकिन रन लेने की कोई गुंजाइश नहीं है। अपने फॉलो थ्रू में गेंद को फील्ड जरूर किया है, लेकिन इस ओवर की अंतिम बॉल शेष, और टीम का टोटल स्कोर है 15, 1 विकेट के नुकसान पे। आखिरी गेंद शेष, उड़ाया और जाएगी, लेकिन फील्डर है रास्ते में, क्या होगा, बाउंड्री नहीं हो। और गुड फील्डिंग, बहुत ही बढ़िया फील्डिंग का मुजाहरा, क्या बैकअप किया लॉन्ग ऑफ के फील्डर ने। एक्स्ट्रा कवर के एरिया को उन्होंने फील्ड किया और कवर किया अच्छी तरह से। मिलेंगे इस गेंद के ऊपर एक सिंगल और स्कोर जाएगा 16 के घर में। ओवर की समाप्ती 2 षटकानंतर खुटारी संघाची धाव संख्या थी मात्र 16, 1 गडी बाद 16। अभी तक 3 ओवर शेष है और नए गेंदबाज आ रहे हैं। इस बार देखा जाए भावेश, तो अच्छी बात है, तुम्हारे गांव में उल्वेकर है और इस खुटारी में मात्र है।
तो एक एक सरनेम की संख्या ज्यादा होती रहती है। द्वारका चौरके से देखिए क्या रायगढ़ प्रीमियर लीग में विकेट कीपिंग की थी, मानो सभी लोग चकित हो गए। कहते हैं पुराना हथियार अलग ही हो जाता है। और अच्छा काम किया उन्होंने, 16 पे स्कोर 16 रन। अभी तक 18 गेंदें शेष है। लेफ्ट आर्म स्लो रन का प्रयोग किया है, लेकिन इस बार गेंद चली गई है फाइन लेग सीमा रे। किस बार था यहां, मुझे लग रहा कि पॉइंट और गली के बीच से इस गेंद को खेल दिया है 6 रन के लिए। स्कोर आगे जाएगा 22-22। इस ओवर के अभी तक 5 गेंदें शेष है। पांच गेंदों का खेल बचा हुआ है और रिवर्स स्वीप दोबारा इस बार देखा जाए गेंद को, देखिए चली गेंद इस बार देखा जाए पॉइंट और बकर पॉइंट के क्षेत्र में। नंबर मिलेगा 4 और स्कोर धीरे से आगे बढ़ता हुआ 26-26, लॉस ऑफ 1 विकेट। और यहां तारीफ करना पड़ेगी बल्लेबाज मयूर महात्रे की, खूंखार मोड में आकर उन्होंने ठोकुम ठो मैदान के अंदर बहुत ही बढ़िया किया है। जो व्यक्तिगत खेल रहे 14 पे, उसमें एक छक्का, एक बाउंड्री, एक डबल, 2 सिंगल के साथ खेल रहे दायत के बल्लेबाज हैं। और यहां भावेश उल्वेकर महंगे साबित हो रहे क्योंकि 2 गेंदों में 10 आए। तीसरा ओवर जारी है, 26 स्कोर खुटारी का, 1 विकेट के नुकसान पे 26। फील्डिंग में परिवर्तन जरूर चल रहा है, 5 खिलाड़ी सीमा रेखा के नजदीक है। शॉट के फाइन लेग के ऊपर, लेकिन मिडल लेग स्टंप के ऊपर जरूरी गेंद थी, लेकिन इस गेंद के ऊपर मिलेगा सिंगल और एक सिंगल के साथ स्कोर आगे जाएगा 27 यानी कि 27। इस ओवर की अंतिम 3 बॉल शेष, ये तीसरा ओवर जारी है, आसमान पूरी तरह से खाली है। और इस बार शरीर के ऊपर टकरा गई गेंद, लेकिन सिंगल जरूर मिलेगा। इन्होंने भी रिवर्सली बैटिंग करने का प्रयास किया था, लेकिन लेग बाई के रूप में अंपायर पाटे का इशारा। 28 यानी कि 28, 1 विकेट के नुकसान पे कुटारी टीम का स्कोर है। शानदार जानदार आयोजन को आप देख रहे, रोमन ट्रॉफी का ये भव्य दिव्य आयोजन, तीसरा दिन। बॉल अच्छी है, वापसी भरी गेंदबाजी चल रही जरूर, और इसे कहते हैं कि गेंदबाजी की वापसी जा देखिए, मार खाने के बाद फिर अच्छी तरह से गेंदबाजी कर रहे। नेक्स्ट मैच सहारा शिवकर बनाम सुरुंगबड़ा के बीच होगा। आज साईं बाबा का दिन है, गुरुवार है। और बॉल थोड़ी कट हो गई, लेग कट हो गई, बाहर चली गई है, गेंद बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं, डॉट गेंद। ओवर की समाप्ति 3 षटकानंतर खुटारी संघाची धाव संख्या ती मात्र 29, 1 गडी बाद 29। पानी की मांग, मैदान के अंदर पानी लेके जाइए, 12 प्रतिनिधियों को विनती है। 24 इवेंट की शानदार क्लियरिटी हमारे संदेश भाई पाटिल और हमारे विवेक सब लोग मौजूद है यहाँ। अभी मुझे लगता है कि कल तुम्हारी टीम किधर पहुंची, वो 3 लोग कहाँ गए? चेन्नई। अला अच्छा है, बार बार बाहर अच्छे अच्छे देखने के लिए उन्हें भेजते हैं और तुम लोग इधर ही। तुम भी जाओ जरा चेन्नई बेन्नई में, देखो गोरी कैसी होती है। आया है ना, तो अच्छा है, देख के कोई फायदा नहीं है, जाकर कुछ उनके ऊपर लीड दे के वापस आना हिंदुस्तान में, ये महत्वपूर्ण है, वो तुमको जमेगा नहीं। 29 और गुलदस्ता आ चुका है। रोमन ट्रॉफी का भव्य दिव्य आयोजन अभी तक मुझे लगता है माफ करा 28 झाल्या, तर मात्र थोडीशी चुकी 28। आणि हे आम्ही बघत होतो की तुमचं लक्ष आहे का आमच्याकडे आहे। ओके
अभी देखिए सुबह से चालू हो गया, शाम तक तुम हेज का इस्तेमाल करेंगे, रात में अलग बात होती है ना, तो बाबा एक बार सब माफ कर दे, बोलते ठीक है चलो। दिन इंपॉर्टेंट है, रोशन मरा हुआ ना, रात की बात कुछ अलग है। जो मजा है वो दिन में कभी आ नहीं सकती, मजा रात पाली में ही आती है। 28-28 और आखिरी ओवर शेष, चौथे गेंदबाज आ चुके बॉलिंग ट्रैक के ऊपर। बॉलर इज नेम साहिल उलवेकर, हमारे 12 प्रतिनिधि, देखिए कितना हैंडसम है। कोटे का दूसरा है और शानदार तरीके से पुल किया है और चली गई गेंद बैकवर्ड्स करने के ऊपर, दमदार झन्नाटेदार पैरेलल छक्का। और 6 के साथ अभी स्कोर आगे बढ़ता है, स्कोर पहुंचा है 34 के घर में। खेत बहुत ही बड़ा है, खेत में पूरा मैदान यानी कि भाई बैठ चुका है। 3 खेत है, अच्छा अच्छा, तो बड़े बड़े बांध को आपने कटवा दिया है, अच्छी बात है। और चलिए इस बार ड्राइव किया गेंद को ऑन साइड के ऊपर, करा के सारे मोड़ दिया मिड विकेट के ऊपर, फंबल, और इसी के साथ ये दूसरा रन पूरा, गुड रनिंग बिटवीन द विकेट, और 2 रनों के साथ स्कोर आगे जाता है 36। अभी तक 4 गेंदें शेष। अगले जो 2 टीम है, सुरुंगपाड़ा बनाम शिवकर, दोनों कप्तानों को विनती है कि आप जल्दी आइए टॉस करने के लिए। चमकदार ये शानदार ट्रॉफी, और हवा में जरूर गेंद है, लेकिन इस बीच कैच की संभावना, लेकिन कैच ड्रॉप जरूर हुआ, और ये इसी के साथ दूसरा रन पूरा, गुड रनिंग बिटवीन द विकेट। और खुटारी टीम के लिए एक अच्छे हमारे कैमरामैन और जबरदस्त व्यक्तिमत्व भवेश वात्रे, खुटारी के इनकी तरफ से ढेर सारी शुभकामनाएं खुटारी टीम के लिए और आयोजकर्ताओं के लिए, उनका हम हार्दिक हार्दिक अभिनंदन कर रहे हैं। अब देखते रहिए, सुनते रहिए रोमन ट्रॉफी का भव्य दिव्य आयोजन। शॉट है, ओ गुड कैच, कैच जबरदस्त लपक लिया मिड विकेट के क्षेत्र में, और इसी के साथ दूसरा झटका लगता हुआ खुटारी टीम को। मुझे लग रहा है कि विशाल वापस जा रहे हैं, विशाल मात्र वापस जा रहे हैं, जो व्यक्तिगत 11 रन बना के, और यहां देखा 38 पे दूसरा झटका खुटारी टीम को। हमारे जो साथी स्कोरर हैं नीरज और विशाल जल के, इनके पास लेख का जोका है, अच्छा अक्षर आपका अंग्रेजी का अक्षर, अच्छा स्कोरर का अच्छा ही होना, कई स्कोरर का अक्षर होता है वो मुर्गी का नाखून। क्या यार, अक्षर में दम चाहिए, इसमें दम बहुत है, क्योंकि इसके पास क्या है, वो कर्पू लिपि है ना, इसलिए पेन में शाही में पेन की शाही में स्टैमिना भी मजबूती का है। अच्छा, तो यही बात इंपॉर्टेंट है ना, शिक्षण इज इंपॉर्टेंट बात है। हम वांगनी में पहुंच गए थे, हमें अंग्रेजी में सवाल पूछा था कमेंट्री के तौर के ऊपर, हमें क्या समझ में आ रहा है, कुछ नहीं। और बल्ले का अंदरूनी किनारा, लेकिन विकेट कीपर के हाथ में गेंद, कोई रन नहीं है। स्कोर रुका हुआ है 38 के घर में 38। सुरुंगपाड़ा टीम देखिए कितनी दूर से आई हुई है, और अजय भाई आपको विनती है कि आइए हमारे मंच के ऊपर। और विकेट कीपर साहब, नई गलती, लॉन्ग स्टॉप के ऊपर पाटे इशारा क्या है, बल्ले से इट्स अ 4, और 4 के साथ स्कोर आगे 42, 42 रन 2 विकेट के नुकसान पे खुटारी टीम का स्कोर। राजेंद्र दादा मात्रे हमारे फॉर्चून इवेंट के सरदार, सर्वे सर्वा उनके गांव की टीम है। 4 ओवर की समाप्ति के बाद यहां खुटारी टीम का टोटल स्कोर है 42, लॉस ऑफ 2 विकेट, और पारी की आखिरी 6 गेंदें। ये स्लॉग हो रही, ये डेथ हो रही, हनामारी का वोर है, अगली भाषा में इसे कहते कुटाकुटी का वोर है, और मिथुन चक्रवर्ती इसे कहते डिशुम डिशुम वाला वोर है, और सीआईडी में कहते दया तोड़ दरवाजा। अंतिम ओवर, पारी की आखिरी 6 गेंदें शेष खुटारी टीम के पक्ष में है, उसके बाद ये इनिंग खत्म हो जाएगी
और इसी ओवर में तुम्हें करना है आक्रमण, लेकिन कौन गेंदबाज होगी। इस गेंदबाज के ऊपर जो कंधों के ऊपर जिम्मेदारी दी जाती है, वो गेंदबाज को अच्छी तरह से बखूबी से ये गेंदबाजी निभानी पड़ती है। अक्षय ठाकुर गेंदबाजी करने के लिए हमारे कैमरामैन यहाँ मौजूद है। दो कैमरे यहाँ मौजूद है और ऑपरेटर को अच्छा कह रहा, ऑपरेटर तुम किधर इतने हैंडसम हो, छोड़ ना वो, अरे यार धूप में रहकर देख, धूप में आकर तो शीशा भी चमका जाता है। चमक धमक तेरे मन में गई है ना उसके, तो क्या है, आदमी काला होता है लेकिन दिल वाला होता है। फुल टॉस है, मिस टाइम शॉट है, लेकिन गेंद गैप में चली गई। सिंगल मिलेगा जरूर, एक सिंगल के साथ स्कोर 43। हमारे मराठी के सुमधुर कमेंटेटर रोशन पाटिल मैम सिरौली एक अच्छे सिंगर भी है, लिखान भी करते, मंडप का काम भी लेते, कमेंट्री भी है, सब कुछ पैसा ही पैसा उनके पास है। रोको रोको, ये मैच रेफरी अंदर क्यों गए, चलो चल के साहब उन्हें बताओ, आपण त्यांना हात करा कर तुमचं ऐकतील ते। नका ना, काय करू नका। समझने वालों का इशारा काफी है। जैसा सर्कस का रिंग मास्टर वो हाथी को और शेर को बताता है ना डांस करो ना, क्योंकि वो डरता है, उनके पास चाबुक होता है ना। 43। ओ पुल करने का प्रयास अनसक्सेसफुल साबित, गेंद बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं। क्रिकेट में कहते हैं ना कि छक्मा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है, और निसर्गों के नियमानुसार जहां मिलन नहीं है वो उत्पत्ति नहीं है। 43। और मिस टाइम शॉट, टॉप पेस लगा हुआ है, क्या कॉटन बोल्ड लपक लिया, क्या चले इस बार देखा जाए मेरे हिसाब से नीरज मात्रे बैक टू द डगआउट, बैटिंग क्रमांक 4 के ऊपर आए थे। 43 लॉस ऑफ 3 विकेट। आखिरी 3 गेंदे शेष। आता हर एक गांव में ऐसे होते रहते, नमूना है वो। और राव भी सादा भी था, बहुत ही डेंजर है। लेकिन क्या ईश्वर की कृपा है, ऐसे हम कुछ कह नहीं रहे। लेकिन आखिरी 3 बॉल शेष है। कुटारी टीम का स्कोर 43, 43 3 विकेट के नुकसान पे। आखिरी अंतिम ओवर की ये आखिरी 3 गेंद शेष, और 2 भाइयों ने अच्छा काम किया, एक एकड़गढ़ में पहुंचे, एक रावा में पहुंचे, इस इंपॉर्टेंट बात है। और उनकी जो मिलन है एक दूसरे का, वो राम लक्ष्मण जैसी जोड़ी है, रोहित जी पाटिल और जयदास जी पाटिल जैसी। भाई साहब उधर जाओ खेलने के लिए बाहर। इतना ज्यादा सफल हो गए कि मानो बॉल देखिए एंगल से चली गई। मैं हमेशा कहता क्रिकेट बुद्धि का खेल है, तकनीक का खेल है, पहलवानों का खेल नहीं है। अगर पहलवानों का खेल होता तो बड़े बड़े पहलवान आकर क्रिकेट खेलते। तकनीक, तंत्र, जोश खरोश चाहिए आपके पास। 43 विकेट, और इस बार यस अंपायर बातचीत करेंगे। देखिए नया कानून आया है, जब विकेट कीपर के हाथ में गेंद रहती है तो तुम दौड़ नहीं सकते। पहले के जमाने स्ट्राइक के लिए आदमी दौड़ता था, लेकिन कानून बदल गया है तो उसका पालन तुम्हें करना ही चाहिए। 43। हाँ पहले मैं क्या बात है, मंडप के ऊपर गेंद आते थे, लोग दौड़ते ही रहते थे, क्या था उधर उस टाइम। हाँ ये अंपायर बॉल सही है, विल्लेप जरूर किया, आपने छोड़ दिया है, लेकिन इस बार 3 गेंदें इस बार डॉट चली गई और ये इनिंग हुई खत्म। इस ओवर में पूरी तरह से नाकाबंदी की है। इस ओवर में 1 ही रन अक्षय ठाकुर ने दिया और 1 विकेट हासिल किया। क्या सुंदर गेंदबाजी का पैनापन किया, शानदार धारदार गेंदबाजी साबित हो गई है।
और इसी के साथ खुटारी टीम का स्कोर है 43, इनके 43। और जीतने के लिए आप खिड़कपाड़ा टीम को चाहिए 30 बॉल में 44 रन। सुरुंगपाड़ा टीम और शिवकर टीम टॉस के लिए आई, पानी की मांग की हुई है। 44 का पीछा कमेंट्री बॉक्स में बदला होगा। हमारे परम मित्र हमारे भाई रोशन पाटिल की सुमधुर कमेंट्री मराठी के सुनिए। हम लेते रेस्ट, मिलते हैं इस इनिंग के बाद, तब तक रखिए ख्याल। धन्यवाद। 44 रन चाहिए जीतने के लिए या खिड़कपाड़ा टीम को। चेक. थँक्यू सो मच अमितजी म्हात्रे सर, पेनजोय यांचा पण आवाज ऐकला. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कायेषु सर्वदा. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. धावती असी भक्तांसाठी ब्रह्मा विष्णू महेश्वरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आज दमदार असा वार आहे, गुरुवार आहे आणि अर्थातच पहिला सामना दोन संघांदरम्यान घडताना पाहायला मिळतो. खुटारी विरोधात खिडकपाडा असा बहुचर्चित सामन्याकडे आता आपण लक्ष वेधित करू. दोन्ही संघ नायक आपण तात्काळ टॉस साठी या. टीम सुरुंगपाडा विरोधात सहारा शिवकर अशा सामन्याकडे लक्ष वेधित केलं जाईल. खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये अगदी धाबा बनताना पाहिल्या 43 जिंकण्यासाठी 44 धावसंख्येची आवश्यकता आहे. कमेंट बॉक्स मध्ये उत्तम दर्जाचं गुणसंख्याक लेखन उत्कृष्ट कार्ड विशाल शेलके इथे दाखल आहेत, त्यांचे मनस्वी आभार. कारण गावच्या स्पर्धेमध्ये निश्चितच गाव पण साधणारे व्यक्तिमत्व साधलं तर गावाची स्पर्धा एक वेगळ्या उंचीवरती पोहोचली जाते, याचा उत्तम नमुना पाहतो. दीपकजी सर आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि इथे लढतीकडे लक्ष वेधित केलं जाईल. 44 धावसंख्येची आवश्यकता आहे. उत्तम दर्जाच्या लढती पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या नावाने स्पर्धा पाहायला मिळते. अर्थातच स्वर्गीय नामाबुवा पाटील यांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. खरं तर वारकरी परंपरा, वारकरी संप्रदायाची पताका पूर्णपणे अविरतपणे फडकवणारे स्वर्गीय नामाबुवा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. आणि भगवी पताका अविरतपणे त्यांच्या सुपुत्रांच्या माध्यमातून पेळली जाते. नक्कीच अमित सरांनी उल्लेख केला की ही राम लक्ष्मणाची जोडी आहे आणि निश्चितच या A1 बंधूंच्या जोडीच्या माध्यमातून ही A1 दर्जाची आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते. आणि पहिला सामना आपण पाहतो टीम खिडकपाडा विरोधात खुटारी आणि त्यानंतर सामना पाहायला मिळेल सुरुंगपाडा विरोधात सहारा शिवकर. दोन्ही संघ नाही यायचंय आपण. अगदी पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी आहे. 25 मिनिटांमध्ये इनिंग समाप्त व्हायलाच हवी. नाही झाली तर तात्काळ पेनल्टी घोषित केली जाईल. हे अखंड दिवसामध्ये नाही आहे, पूर्ण स्पर्धेमध्ये घडले आणि हे पाहता सहकार्य हे व्हायलाच हवं. 44 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी संघ सज्ज आहे वीरा स्पोर्ट्स खिडकपाडा आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळतोय चैतन्येश्वर खुटारी. लढतीला होती सुरुवात. गेम ऑन गेम स्टार्ट. पहिला बॉल
अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं पहिली चपराक, पहिला चौकार. आयुष्या स्पोर्ट्स सुरुंगपाडा विरोधात सहारा शिवकर हे आपल्याला संघ पाहायला मिळत आहेत. प्रत्येक दिवशी या संघांच्या लढती पाहतो, पैसा बोलताय. आणि खरं तर खेळ ज्या दर्जाचा झालाय, रायगड ठाणे जिल्ह्यातील अनेक संघांच्या माध्यमातून अविरतपणे प्रत्येक स्पर्धेमध्ये हा सहभाग मात्र नोंदवला जातो. नेक्स्ट बॉल, अगली पेशकश, वेट केलं त्यानंतर कट केलं. अगदी रॉबिन उतप्पा विराट कोहलीची आठवण करून देणारी फटकेबाजी, परंतु चांगली फिल्डिंग पाहिली. उत्तम दर्जाचं शतरक्षण इथे घडताना पाहिलं. नीरज एक आधी राज्य गाजवणारी आपण फिल्डिंगची तोफ पाहतो आणि ही धडाडली तर निश्चितच विजयाकडे अग्रेसर जाण्याची खूप नामी संधी असते आणि ती दमदार फिल्डिंगची सजावट पाहायला मिळते टीम खुटारी संघाच्या माध्यमातून. हो, प्रहार केला अगदी अलवार पद्धतीनं मिड विकेट क्षेत्रामध्ये ही चपराक पाहतो. फक्त एकच धाव मिळते. सांघिक कोटा अगदी पुढच्या दिशेने अग्रेसर होतो. अगदी बिनगडी बाद एकूण धाव पुस्तकावरती आपण करताना पाहतो. टीम खिडूकपाडा संघाची धावा पाहायला मिळत आहेत. निश्चितच 6 धावा सध्याच्या घडीला एकेरी धावसंख्येमध्ये धावसंख्या डगमळते. चौकारनं खातं कोळलं होतं. फलंदाज भावेश उलवेकर. सर जडेजा स्टाईल नेहमीच खेळ राहिलाय टीम खिडूकपाडा संघाच्या माध्यमातून. पुण्यात गोलंदाज तयार. ओहो, सुरेख फटका खेळला अगदी. ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक सज्ज असतील, फक्त सिंगल मिळते. पहिली सलामीची जोडी राहुल उलवेकर आणि भावेश उलवेकर या दोन बंधूंकडून खूप मोठी अशा आकांक्षा असेल. ज्या दर्जाचा स्टार्ट दिला होता पहिल्या पूर्वार्धामध्ये मयूर म्हात्रे आणि आकाश म्हात्रेनं अवकाशाला गवसणी घालणारे फटके या फलंदाजांकडून घडताना पाहिले, परंतु याही उत्तरार्धामध्ये त्या दर्जाचा खेळ काहीसा पाहायला मिळतो टीम विरा स्पोर्ट्स खिडूकपाडा संघाच्या माध्यमातून. काय दमदार सामना झाला होता सहारा शिवकर विरोधात विरा स्पोर्ट्स खिडूकपाडा या दोन संघादरम्यान. सिद्धी नाईट स्पर्धेमध्ये अगदी 1 चेंडू 3 धावा. अंतिम टप्प्यामध्ये एक रफ अँड टफ मॅच पाहिला होता अलीकडच्या काही दिवसामध्ये. नेक्स्ट बॉल, अलवार पद्धतीनं टोलेजंग फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडूची समाप्ती. पहिलं षटक होते समाप्त आणि पहिल्या षटकादरम्यान एकूण धाव पुस्तकावरती पाहायला मिळत आहेत. विरा स्पोर्ट्स खिडूकपाडा संघाच्या माध्यमातून बिनगडी बाद एकूण धावा 8. इथे टॉस केला जाईल. आयशा स्पोर्ट्स सुरुंगपाडा विरोधात टीम सहारा शिवकर या दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. बडे पर्सन अर्थातच कासम कास, जयदाजी पाटील उत्तम समालोचक, उत्कृष्ट काढो आणि या परिभागातील सर्वाधिक क्लोज कीपर म्हणून त्यांची मोठी ख्याती आणि सध्याच्या घडीला उत्तम उद्योजक आणि त्यात 40+ कडे ज्यांनी प्रस्थान केलं त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकला टीम सहारा शिवकरनं. आपल्या निर्णयाचं तात्काळ आपण अनुकरण करायचंय आणि दोन्ही संघनायकांना मनपूर्वक शुभेच्छा. खेळाचं पहिलं पूर्वार्ध पाहिलं आपण आणि उत्तरार्धाकडे ज्या रीतीनं लक्ष वेधित केलं गेलं, जिथे P1च्या पहिल्या षटकादरम्यान एकूण धावा बनताना पाहिल्या 8. चला रिदमनं खेळ हा व्हायला हवा. अगदी जी काही नियमावली आहे, जे काही टायमिंग आहे, त्या वेळेनुसार पहिली 4 षटकंही फेकावी लागतील टीम खुटारी संघाला. पहिला गोलंदाज पाहिला किरण म्हात्रे. नेहमीच P1च्या पहिल्या षटकामध्ये या खेळाडूची दादागिरी पाहतो आपण, परंतु आता सध्याच्या घडीला पाहायला मिळतो खेळाडू आकाश म्हात्रे. विशालला शाबूत ठेवले कारण धावा कमी आहेत हे ठाणले, हे मानले. कारण P1च्या पहिल्या षटकादरम्यान ज्या धावा यायला होत्या त्या आल्या नाही आहेत. आणि हे पाहता अगदी एक गोलंदाजाचा इथे वापर केला, अर्थात आकाश म्हात्रेचा. आणि पहिला बॉल डॉट. अगली पेशकश, चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय. विशाल पुढे जाईल, परंतु पाठमोरी जाऊन झेल पकडणं खूप कठीण असतं, परंतु असे झेल जय बापदेव पाली संघ चांगल्या दर्जाचे पकडताना पाहतो. त्या दर्जाची फिल्डिंग व्हायला हवी. अगदी दुहेरी धाव इथे येताना पाहायला मिळते. सांघिक कोटा अगदी कासव छाप पद्धतीने पुढच्या दिशेने मार्गस्थ होतो. अगदी दुहेरी धावसंख्येमध्ये पडाव केलं जातं. 10 का दमखम पाहायला मिळते. 10 धावा धाव पुस्तकावरती. 2 चेंडूंचा भेदक मारा, धावा खर्च केल्या 2. अगली पेशकश ऑफ ड करण्याचा प्रयत्न, अगदी एकच धाव मिळते. सिंगल डबलला प्रामुख्याने महत्व दिलं जातं आणि सिंगल डबलला स्ट्राईक ही रोटेट होते. षटकार चौकार म्हणजेच क्रिकेट नव्हे. सिंगल डबलला प्राधान्य दिल्यानंतर एक
अविरतपणे खेळाची वाटचाल चांगल्या रीतीने होते हे ठाणले हे मानले टीम खडूकपाडानं आणि पाहता अगदी धावा 11. ओहो लेट कट साथ देखना फटका नजाकत पाहायला मिळते. भावेश उलवेकर ऑन फायर फोर्स 4 धावा येत आहेत. नेत्रदीपक फटकेबाजी रिप्लेच्या माध्यमातून पाहतो. राईट मोर द विकेटने मारा केला. वेट अँड वॉचची भूमिका राहिली. रॉबिन उत्तपाची आठवण करून देणारी फटकेबाजी तिथे मोहर लागली. 4 अर्थात 4 रन चौकार आलाय. धावा आता पुढच्या दिशेने अग्रेसर होत आहेत. एकूण धावा सध्याच्या घडीला रुजू होत आहेत. धावा संख्येची इन्व्हेस्टमेंट अगदी 15 धावा. नेक्स्ट बॉल गोलंदाज तयार. ओहो काय फटका आहे. नेत्रदीपक फटक्यांची आतिषबाजी क्रिकेटचं मादक सौंदर्य. चौके पे चौका चौके पे चौका हीरो बनने का मौका है टीम कुडुकपाडा संघाच्या भावेश उलवेकरला. ज्या रीतीने सिद्धीकरण स्पर्धेमध्ये ट्रॉफी जिंकली आणि त्यात नंतर त्या टीमचं राहिलं सेलिब्रेशन अगदी AK-47 स्टाईल त्याने ट्रॉफीच्या दिशेने अगदी मारा केला. अगदी सर्व काढू पडले गेले आणि सध्याच्या काहीसा ट्रेंड आहे अनेक संघांच्या माध्यमातून. आणि त्यात नंतर विराट कोहलीच्या ज्या बेल्ट्स पूर्णपणे चेंज करण्याची जी शैली आहे ती सध्याच्याकडे अवगत केली आहे खेळाडू भावेश उलवेकरनं आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून काहीशी व्हायरल सुद्धा झाली होती. पूर्णपणे व्हॉट्सअपवरती अनेक खेळाडूंनी ते पूर्णपणे स्टेटस ठेवला होता. असा हा भावेश उलवेकर एक तरबेज खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर गुणतालिकेवरती धावा पाहावयास मिळतात. बिनगडीबाद टीम विराट स्पोर्ट्स खडूकपाडा जाऊन पोहोचतोय अगदी 19 धावा धावपटलावरती. 18 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावसंख्येची आवश्यकता आहे. एक रंगतदार स्थितीमध्ये सध्याच्या घडीला हा आपल्याला सामना पाहायला मिळतो. 4था चेंडू 5वा चेंडू जिथे 2 लगातार चौकार राहिल्यानंतर गोलंदाजाने एक चांगली वापसी दाखवली. नाव आकाश म्हात्रे. परंतु यापुढील षटकादरम्यान एक विशालमय कार्य साध्य करावं लागेल. खरं तर खुल्या गटातून खेळत असताना उत्तम दर्जाचा अनुभव ग्रामीणच्या माध्यमातून ज्यानं उत्कृष्ट खेळाचा नमुना पेशकश केला. त्यात नंतर रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आणि त्यात नंतर अनेक नामांकित संघामध्ये जो खेळाडू खेळतोय असा विशालमय खेळाडू विशाल मात्रे टीम चैतन्येश्वर खुटारी संघाच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतो. चैतन्येश्वराच्या कृपा आशीर्वादाने या संघाची या गावाची नेहमीच आपण बरकत पाहतो आणि त्या गावचा हा संघ अर्थातच खुटारी एक दमदार कामगिरी करण्यासाठी ते सज्ज आहे. परंतु हलवार पद्धतीने हा फटका खेळला. फलंदाज राहुल उलवेकरनं ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. टेनिस क्रिकेटला एक आगली वेगळी झलाली उत्पन्न करणारा हा राहुल उलवेकर याचे नाव हे उल्लेखनीय व्हायला हवं. करणं अशा अनेक खेळाडूंनी अगदी ग्रामीण टेनिस क्रिकेटला एक वेगळ्या उंचीवरती पोहोचवले. त्याच्यामध्ये नितेश कातारा नेवारीचं NK याचा उल्लेख होतो. त्यानंतर राहुलचा एक दमदार कार्य राहिले ग्रामीणमध्ये. प्रहार केलाय क्षेत्ररक्षकचा जे दुसऱ्या आठ्यांमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता. खराब कार्य राहिलं. पकडो कॅच जीतो मॅच हे क्रिकेटचं समीकरण झेल सोडलंय. निश्चित पाहिलं पण पुन्हा एकदा नीरज होते. अगदी हा झेल खूप इम्पॉर्टंट होता परंतु भूदान होताना पाहिला आणि निश्चितच जिथे एक धाव सुद्धा आपण खर्चिक होताना पाहिली. धावा पुढे अग्रेसर होत आहेत. एकूण धावा धावपटलामध्ये 21. पल्ला अजूनपर्यंत मोठा गाठायचा आहे. अगदी 16 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावसंख्येची आवश्यकता. विशाल उत्तम स्कोरिंग पाहायला मिळते आपली. या दर्जाची स्कोरिंग केली सध्याच्या घडीला व्यावसायिकदृष्ट्या खूप चांगलं मानधन आहे. 5 दिवस पकडले तर चांगलं मानधन मिळतं. आम्ही सरांना ठाऊक आहे. अगदी पुन्हा एकदा दमदार फटका पाहतो. जिथे येतोय हा रुबाबदार शानदार चौकार. एक विराट पारी मॅरेथॉन इनिंग एक भागीदारी साजेदारी काय असते याचा उत्तम नमुना दाखवलाय टीम खडूकपाडानं. आणि पूर्णपणे शूरवीर खेळाडू विराट स्पोर्ट्स खडूकपाडा संघाच्या माध्यमातून चांगला खेळ करताय. परंतु चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय आणि स्वतः गोलंदाज पुढे सरसावले. कॉटन बॉलची नामी संधी होती. संधीचं सोनं केलं गेलं आणि त्या ठिकाणी पहिला धक्का पहिलं ब्रेक थ्रू आणि काढ बाद होतोय. राहुल उलवेकर बॅक टू द पवेलियन. नवीन काढ पुढच्या दिशेने मार्गस्थ होतो. संघाचा संघनायक सरसेनापती साहिल उलवेकर एक अष्टपैलू भूमिका सादर करणारा एक अवलिया क्रिकेटपटू. त्यानंतर पाहिलं तर नितेश आहेत काच. नितेश आजही नाहीये. अगदी काहीसा दुखापग्रस्त असल्यानंतर काहीशी माघार पाहायला मिळते.
परंतु सिद्धी करवली नाईट स्पर्धेमध्ये पैशांची बौछार पाहिली. अगदी प्रत्येक षटकारासाठी त्यानंतर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी जिंकल्यानंतर नितीशच्या माध्यमातून गुगल पेच्या माध्यमातून आपण पैसा पाहिला. आणि आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करणं हे खूप गरजेचं असं लक्ष वेधित केलं जाईल लढतीकडे. अगदी 10 धाव पुस्तकावरती 25 आहेत. समीकरण अंतिम टप्प्यामध्ये 14 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावसंख्येची आवश्यकता असताना गोलंदाज विशाल म्हात्रेनं कमाल केली, त्यानं धमाल केली. एक अटकेपार झेंडे सध्याच्या घडीला त्याच्या माध्यमातून रोवले जात आहेत. मी म्हटलं कारण पहिल्या षटकामध्ये धावा कमी आल्या, त्यानंतर एका अतिरिक्त गोलंदाजाचा वापर करणं हे त्यांच्यासाठी खूप चांगलं राहिलं. आणि ही स्ट्रॅटर्जी जर पाहिली तर विशाल म्हात्रे अखेरच्या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येऊ शकतो हे तारतंत्र पाहायला मिळतं. स्विच चिटकावण्याचा प्रयत्न, रिव्हर्स फटका म्हटला तर दुधारी तलवार, चले तो दुश्मन की नाही तो खुद की गर्दन कट जाए, या दर्जाचा फटका होता, घातकी फटका होता. आणि खलबलजनक घटना घडली गेली जिथे खात्मा राहिला साहिल उलवेकरच्या पारीचा. अगदी भोपळाही न फोडता तंबूच्या दिशेने परतलाय. 0 वरती हा खेळाडू बाद झालाय, परंतु मॅच आपल्या बाजूनं झुकवण्याचा काहीसा प्रयत्न हा पाहायला मिळतो. टीम चैतन्येश्वर कुडारी संघाच्या माध्यमातून विशाल म्हात्रे एक उत्तम दर्जाची भूमिका सादर करतो. 5 जशा विकेट कोसळत आहेत. आता विनायक यांच्यामध्ये चर्चा साधली जाते, कारण विनायकच्या माध्यमातून सजेशन दिले की आता कोणत्या गोलंदाजाचा वापर व्हायला हवा, यापुढील षडयंत्र कोणत्या प्रकारे आखायला हवं. आणि या षडयंत्रामध्ये येणाऱ्या पुढच्या 4थ्या षटकादरम्यान धावा रोखल्या तर बाजी मारू शकतो चैतन्येश्वर कुटारी संघ. चैतन्येश्वर कुटारी संघाच्या माध्यमातून सुद्धा एक आपण दमदार स्पर्धा पाहिली, परंतु अलीकडच्या काही 2 वर्ष आम्ही दांडी मारल्यानंतर आम्ही त्या स्पर्धेमध्ये खरं तर जॉईन होऊ शकलो नाही. त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. इथे त्या दर्जाची घटना घडली होती, परंतु नाते आणि नातं जपणं खूप गरजेचं आहे. आणि त्यापेक्षा मैत्री आहे, आणि मैत्रीचं नातं मैत्रीपूर्वक काहीशा लढती इथे घडताना पाहायला मिळतात. 12 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावसंख्येची आवश्यकता आहे. चला आपण स्पीडअप घ्यायचंय पा. अगदी रिदमनं लढती या व्हायला हव्या. सोरुंगपाडा संघाचं कौतुक व्हायला हवं. अगदी लांबून हा संघ आलाय आणि तो सुद्धा वेळेवरती आलाय, कौतुकास्पद कार्य. आणि ग्रामीणच्या माध्यमातून सध्याच्या घडीला रायगडातील काही संघ हुशार येत आहेत, परंतु त्यांनाही एक चांगला शिस्तबद्ध खेळ हा करणं गरजेचं. कारण आयोजकांचा विचार केला, एखादं आयोजन करणं सध्याच्या घडीला खूप कठीण काम आहे. एखाद्या घरचं मुलीचं लग्न परवडलं आम्ही सर, परंतु आयोजन ठेवणं हे तितके कठीण कार्य आहे. 12 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावसंख्येची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होतोय. जयेश म्हात्रेचा वापर केलाय. जयेश की जय जयकार होता होता मी तर म्हणेन थांबावं लागलं, कारण अगदी सूर्याची किरण डोळ्यांना टोचली, परंतु क्रिकेटमध्ये ही कारणं देऊन चालत नसतात. कारण त्यांना माहिती आहे, कारण ग्रामीणचं वैशिष्ट्यच वेगळं आहे. कारण गावासाठी जीवाचं रान करावं लागतं, कारण एक ट्रॉफी जिंकण्यासाठी पूर्णपणे किती सामने जिंकावे लागतात, पूर्णपणे उन्हाची झाळ घ्यावी लागते. त्या दर्जाचा खेळ अर्थातच ग्रामीण टेनिस क्रिकेट. 11 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची आवश्यकता आहे. मॅच काहीसा बॅलन्स आहे. अजूनपर्यंत निकाल उघड झाला नाही, कोणता संघ जिंकेल त्या दर्जाचा हा पहिला सामना रफ अँड टफ पाहायला मिळतो. ओहो, एक धक्कादायक प्रयत्न होता, परंतु चेंडू फळी यांच्यामध्ये तालतंत्र जोडता आलं नाहीये. ऍज ओपनर, ऍज अ सलामीवीर भाविश उलवेकर आता काहीशे चेंडू डॉट खेळतोय. समीकरणामध्ये काहीस पुन्हा एकदा चेंजेस होईल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओहो, प्रहार केला, काउंटर अटॅक जारी, फटका भारी, दमदार फटकेबाजी अंतिम टप्प्यामध्ये रोमहर्षकता पाहायला मिळते. येतोय धमाकेदार चौकार. 9 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा इथे गुणतालिकेमध्ये दुरुस्ती केली जाईल. 9 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. फलंदाजानं काउंटर अटॅक केलंय. नाव आहे भावेश उलवेकर. खरं तर उत्तम दर्जाची फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगली पेशकश अगदी मिडॉनकडे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच जाव मिळते.
अगदी सांघिक कोटा पुढे अग्रेसर होईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावा. रोहित पहा अगदी 44 धावसंख्येची आवश्यकता होती. काहींनी भाकीत वर्तवली होती की सामना एकतर्फी होईल, परंतु सामना काहीसा रफ अँड टफ पाहायला मिळतो. 8 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची आवश्यकता. विजयाचा सौदा कोण राखेल? पहिला सामना खूप मानाचा असतो, मग बैलगाडा असो की निश्चितच क्रिकेट आणि महाकाल असा हा सामना पाहायला मिळतो. अगदी 8 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा जयेश म्हात्रे. जय जयकार कोणत्या संघाची होईल हे पाहावं लागेल. अगली पेशकश अगदी चेंडू पडल्यानंतर उसळी प्राप्त केली जाते. निर्धाव चेंडूची समाप्ती. अंतिम टप्प्यामध्ये पुन्हा एकदा एक रफ अँड टफ बाणा पाहायला मिळतो. 7 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची आवश्यकता. या लढतीमध्ये कोणता संघ सत्ता राखेल याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष असणार आहे. यष्टांच्या मागे विनायक मात्र सजेशन देतोय, त्यानुसार काहीशी फिल्डिंग पाहायला मिळते. टीम खुटारी संघाच्या माध्यमातून दमदार कामगिरी. 7 चेंडू 14. ओहो, अखेरचा चेंडू या षटकातील विनायकच्या माध्यमातून यष्टांच्या मागे चांगला साजेल. झटका क्रमांक 3. कहाणी में ट्विस्ट. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. अगदी दमदार लढतीचा आगाज पाहतो. पहिलं षटक पाहिले किरण मात्रेचं धावा राहिल्या 8. रॉयल थाट राहिला पिवनच्या पहिल्या षटकादरम्यान. त्यानंतरला आकाश मात्रेला षटक देणं हे टीम खुटारी संघासाठी उपयुक्त ठरलं गेलं, कारण त्या षटकादरम्यान फक्त धावा 11. त्यानंतर पुन्हा एकदा विशालचा मारा राहिला. भेदक माऱ्यासमोर अगदी 2 फलंदाजांचा खात्मा झाला. मॅच पूर्णपणे युटर्न झाली आणि 4थ्या षटकादरम्यान जयेश की जय जयकार. दमदार, शानदार, रुबाबदार हे आपण षटक पाहिलं. आणि 4थ्या षटकादरम्यान अगदी 5 धावा खर्चिक झाल्या. पंच मारा राहिला. पंच तारांकित गोलंदाजीची आखणी राहिली, ज्याच्या जोरावरती सामना काहीसा अजूनपर्यंत बॅलन्स आहे. अजूनही कोणताही संघ जिंकू शकतो. जिथे 44 धावसंख्येची आवश्यकता असताना हा सामना एकतर्फी होईल अशी काहीशी साशंका होती, परंतु सर्वात मोठा उलटफेर होऊ शकतो की काय याकडे लक्ष वेधित केलं जातं. 6 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची आवश्यकता. कला क्रीडा सांस्कृतिक वारसा जतन करणारे रायगड जिल्ह्यातील येंडी परिभागातील हे पाली खुर्द गाव आहे आणि या गावाच्या माध्यमातून या संपूर्ण जय बापदेव क्रिकेट संघ पाली संघाच्या माध्यमातून स्वर्गीय नामाबुवा पाटील स्मृती चषक 2024-25 हे पर्व पाहतो. नाव आहे रोमन ट्रॉफी आणि रोमहर्षक लढतीचा पहिल्या सामन्या दरम्यान आपल्याला आगास पाहायला मिळतो. 6 चेंडू 14 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजीच्या बोलवरती विशाल म्हात्रे. पहिला बॉल. जर्सी क्रमांक 03 एक तिरंगी हा आपल्याला सामना पाहायला मिळतो. ऍज ओपनर खेळाडू भावेश उलवेकर. भावेश पवार स्टाईल त्याला खेळ इथे साध्य करायचं आहे. ते बोली सुद्धा त्याची त्या दर्जाची राहिली आहे. परंतु पहिला बॉल डॉट. 5 चेंडू 14 धावा. दुसरा चेंडू अटके पार झेंडे रोवले जात आहेत. वेल इंजिन फायरिंग अँड सिलेंडर 6 रन षटकार. शंखनाद केले खेळाडू भावेश उलवेकरनं. सर भावेश उलवेकर असंही त्याला म्हणू शकता, कारण सर जडेजा स्टाईल त्याचा खेळ हा नेहमीच पाहतो. जितकी त्याची घातक गोलंदाजी तितकीच उपयुक्त फलंदाजी, ज्याच्या जोरावरती अनेक ट्रॉफ्या जिंकणारा हा खेडूकपाडा संघ आता मात्र खुटारी संघावरती काहीसा भारी पडतो. परंतु खुटारी संघ आहे आणि खास करून विशाल हा नावाजलेला गोलंदाज आहे, ज्याच्यामध्ये क्षमता आहे, ज्याच्यामध्ये कुवत आहे, पोटेन्शियल ठासून भरले असा हा अव्वल दर्जाचा गोलंदाज विशाल म्हात्रे मॅच वरती पुन्हा एकदा कब्जा दाखवू शकतो. इतकी धैर्यवान गोलंदाजी त्याला साध्य करायची आहे. 4 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची आवश्यकता. एव्हरेस्ट मसाल्याचा तडका लागावा पहिल्या मॅच मध्ये, त्या दर्जाचा काय सामना पाहायला मिळतो. 4 चेंडू 8. रॉयल थाट गोलंदाज तयार विशाल म्हात्रे. ओहो, प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू फळी यांच्यामध्ये तालतंत्र जोडता आलं नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. कहाणी में ट्विस्ट समीकरण येऊन ठेपतंय. 3 चेंडू 8 धावा समोर पाहायला मिळतो खडूकपाडा संघाचा भावेश उलवेकर. ओहो, प्रहार केलाय. चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा. अगदी धावा वाचवल्या त्यानं, परंतु फास्टली फेकी व्हायला हवी होती. इथे फक्त
चिकी सिंगल, परंतु त्या ठिकाणी 2 धावा येणं काहीस धोकादायक ठरलं जाईल. सांघिक कोटा अगदी पुढच्या दिशेनं मार्गस्थ होईल. 38 धावा धावपटलावधी 2 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावसंख्येची आवश्यकता. काय सामना रंगलाय, रंगतदार स्थितीमध्ये हा आपण सामना पाहतो. पुढे आपण रंगीन सामना पाहू शकता. 2 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावसंख्येची आवश्यकता. खुल्या गटातून खेळत असताना एक तरबेज असा गोलंदाज चैतन्येश्वर खुटारी संघाचा एक दमदार कामगिरी करणारा विशाल, एक विशालमय कामगिरी साध्य करण्यासाठी इथे सज्ज. अजूनपर्यंत सामना बॅलन्स आहे. 2 चेंडू 6 धावा, कोणी जिंकू शकतो. दोन्ही संघांना मनपूर्वक इथे शुभेच्छा असतील. मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान हे सोडायचं नसतं. कंपल्सरी धावा बनवणं ही स्पर्धेची नियमावली आहे. 2 चेंडू 6 धावा, 2 चेंडू 6 धावा, एक षटकार या सामन्याचं प्रतिबिंब उमटवेल. परंतु समोर तरबेज टॅलेंटेड एक विख्यात गोलंदाज आहे चैतन्येश्वर खुटारी संघाचा गोलंदाज विशाल म्हात्रे. अंतिम टप्प्यामध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. 6 धावसंख्येची आवश्यकता आहे. समोर सज्ज आहे सर भावेश उल्वेकर. ओहो, प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक सज्ज आहे. चांगला असा झेल पाहायला मिळतो. उत्तम झेल पकडला गेला. मयूर त्या ठिकाणी सज्ज होते. आता अंतिम टप्प्यामध्ये 1 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावसंख्येची आवश्यकता. बॉटम मॅच, काय सामना पाहायला मिळतो. जर संगीत असतं सामन्याला आग लागली असती त्या दर्जाचा हा आपण सामना पाहतो. 1 चेंडू 6चं समीकरण. काल 1 चेंडू 6 धावसंख्येची आवश्यकता असताना एका फलंदाजानं बोर्लेच्या भूषणनं तो कारनामा केला होता. एक चांगलं कार्य भूषवलं होतं याच रोमन ट्रॉफी मध्ये. रोमहर्षकताचं दुसरं नाव अर्थातच रोमन ट्रॉफी. अगदी गावानजीकचं हे मैदान, इथे खेळण्याची मजा ही औरच असते. अगदी कॅरम बोर्ड सारखे मैदान आहे आणि या मैदानामध्ये खेळण्यासाठी प्रत्येक खेळाडू हा आसुसलेला असतो आणि त्या दर्जाच्या काहीशा लढती घडतायत. पहिल्या मॅच मध्ये काय पॉवरफुल दोन्ही संघांनी खेळ दाखवलाय. इथून कोणता संघ जिंकणार, चैतन्येश्वर खुटारी की वीरा स्पोर्ट्स खिडूकपाडा. ज्या संघाने केली आहे रायगड जिल्ह्यामध्ये दमदार कामगिरी, अर्थात तो संघ आहे रायगड जिल्ह्यातील चैतन्येश्वर खुटारी. ज्या संघाचा अभ्यास आहे क्रिकेटमध्ये सर्वात गाढा असा संघ रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील खिडूकपाडा. आणि या 2 संघांदरम्यान काटकी टक्कर, द्वंद्व युद्ध, मैत्रीपूर्वक लढत. 1 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावसंख्येची आवश्यकता आहे. धाबे दणालेत. इथून कोण जिंकणार, दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या. 1 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावसंख्येची आवश्यकता. समोर फलंदाज पाहायला मिळतो अक्षय ठाकूर. 1 चेंडू 6, 1 चेंडू 6 आणि अशा रीतीनं सामन्यावरती मजबूत पकड सामना जिंकलाय टीम चैतन्येश्वर खुटारीनं. दमदार कामगिरी, वेल प्लेड टीम खिडूकपाडा. चांगला खेळ राहिला. 44 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सामना सहज गतीने जिंकेल असं वाटलं होतं, परंतु क्रिकेटमध्ये व्यक्त केलेली भाकीत कधी कधी ही पूर्णपणे वेगळी होतात आणि सर्वात धक्कादायक निकाल तुमच्या समोर येतो. याचं ज्वलंत उदाहरण रोमन ट्रॉफी आणि पहिल्या लढतीमध्ये रोमहर्षक लढतीमध्ये सामना जिंकलाय टीम खिडूकपाडा संघाला परास्त करत पुढेपणे बाजी मारली आहे चैतन्येश्वर खुटारीनं. थँक्यू.